विद्यार्थ्यांचा हा निरोप समारंभ सेंड ऑफ सेरेमनी आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आज यश कल्याणीच्या या प्रांगणामध्ये संपन्न होतोय। आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले यश कल्याणी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आपले सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय गणेश करे पाटील सर, त्याचबरोबर जीवन शिक्षण फाउंडेशनच्या ट्रेझरर आदरणीय सौभाग्यवती माधुरी पवार मॅडम, याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले तुमच्या सगळ्यांचे लाडके आपले फिजिक्सचे आणि माझे खूप खास मित्र इबिद्दार सर, आणि त्याचबरोबर आपले दुसरे एक लाडके सर केमिस्ट्रीचे आनंद सर, या सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो। ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकाच्या भूमिकेमध्ये पवार सर आणि मी आहोत, जीवन शिक्षण फाउंडेशनचे आणि आपल्या क्लासेसचे संचालक आदरणीय पवार शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करावी। उद्या 394वी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभरात साजरी होते। त्याचंच औचित्य साधून आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूया। ज्या राजानं महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवला, महाराष्ट्राच्या अस्मितेवर एक फुंकर घातले आणि सह्याद्रीच्या कड्याकापर्यातून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे निखारे ज्यांच्या स्पर्शानं, ज्यांच्या चेतनेनं धगधगले आणि स्वराज्याचं एक स्वप्न साकार झालं, अशा महामेरूला आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते अभिवादन होते। आणि हा दुहेरी कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय। आदरणीय करे पाटील सर, त्याचबरोबर इबिद्दार सर, शेळके सर आणि पवार मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मंचावरती स्थानापन्न व्हावं। मित्रहो, गेली 2 वर्ष तुम्ही शाळेमध्ये, क्लासमध्ये एक 12वीचं आणि एकूणच करिअरचं तुमच्या स्वतःच्या आणि पालकांच्या, शिक्षकांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन वावरत होतात आणि त्या परीक्षेची, हे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे। एक 2-3 दिवसानंतर तुमची परीक्षा सुरू होणार आहे। आयुष्याच्या एक निर्णायक टप्प्यावरती तुम्ही आहात आणि अशा वेळेला की तुम्हाला एक शुभेच्छांची शिदोरी, प्रोत्साहनाची थाप तुमच्या पाठीवरती असावी, आणि म्हणून अशा हे जे बंध आहेत, ऋणानुबंध आहेत, ते तसेच दृढ राहावेत आणि त्याचबरोबर तुम्हाला एक प्रोत्साहन मिळावं, म्हणून हा सगळा कार्यप्रपंच असतो आणि त्यासाठीच आपण असे शुभेच्छांचे कार्यक्रम नेहमी घेत असतो। तर या कार्यक्रमासाठी जे नेहमीच, कालच एका कार्यक्रमामध्ये सरांनी एक खूप सुंदर वाक्य मला सांगितलं की करमाळा तालुक्यातली मुलं आणि या परिसरातली फुलं ही कोणाच्या वाटेला आली असतील तर ती आदरणीय करे पाटलांच्या, आणि सरांनी ते मनोमन मान्य केलेलं आहे की मुलांसाठी आणि फुलांसाठी मी काम करतो। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय करे पाटील सर यांचा या ठिकाणी आपल्या क्लासच्या वतीने सन्मान होतोय। मी इबिद्दार सरांना विनंती करतो की पवार सरांना आणि इबिद्दार सरांना विनंती करतो की आपण आदरणीय करे पाटील सरांचं स्वागत आणि सन्मान करावा। मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी होतोय।
या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या आपल्या जीवन शिक्षण फाउंडेशनच्या ट्रेझरर आणि मुळातच एक गुणवंत शिक्षक म्हणून ज्यांनी नाव कमावलेलं आहे आणि आज जलसंपदा विभागामध्ये खूप सुंदर असं काम करत असलेल्या अधिकारी सौभाग्यवती पवार मॅडम यांचे देखील या ठिकाणी जीवन शिक्षण फाउंडेशनच्या वतीने पवार सरांनी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. वरचं चालतं मधलं. हा आपल्या यशवंत क्लासेसच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अतिशय समरसतेने आणि महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या पवार मॅडम, याचबरोबर आदरणीय बाळासाहेब इबिददार सर यांचा देखील या ठिकाणी आज विशेष सन्मान होत आहे. मी पवार सरांना परत विनंती करतो. राऊत या आलाय का? शिवराजी आहे. विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय इबिददार सरांचा सन्मान होत आहे. तसं पाहिलं तर काही विद्यार्थ्यांसाठी हा क्षण भावूक असतो. ओमाला आहे ना, पोळा आहे. चिरंजीव ओमकार ओम अतिशय लाडके सर आहेत शेळके सर सगळ्या विद्यार्थ्यांचे, आणि ओमच्या हस्ते सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विद्यार्थ्याला सांभाळून सरांच्या तिथनंच शेळके सर विद्यार्थ्यांना किती सांभाळून घेतात हे लक्षात येतं. खूप छान. मी सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि थोडा लेट पण झालेला आहे, त्याच्यामुळे काही फॉर्मॅलिटीज टाळून आजच्या या कार्यक्रमाचे औचित्य तुम्हाला माहिती आहे. सरांना पण पुढचा कार्यक्रम आहे. तर ह्या 2 वर्षातले अनुभव कथन थोडक्यात विद्यार्थी या ठिकाणी सादर करतील, त्यांचं मनोगत व्यक्त करतील. सगळ्यात पहिल्यांदा मी अनुष्काला बोलावतो. अनुष्काकडे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं मान्यवरांच्या समोर. अनुष्का. पहिल्यांदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. यशवंत क्लासेसमध्ये आल्यानंतर मला खूप काही शिकायला मिळालं. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पवार सर तसेच शेळके सर तसेच मॅडम इबिददार सर यांनी खूप काही शिकवलं, खूप काही शिस्त लावल्या. म्हणजे शेळके सर तर खूपच फ्रेंडली आणि सगळ्या विद्यार्थ्यांना खूप समजून घेतात. आणि मॅडम त्या आता अधिकारी आहेत तर ते आमच्यासाठी एक मोटिवेशनच आहेत. आणि पवार सर तर भेटल्यानंतर कधी पण असं म्हणजे ज्या वेळेस मी पवार सरांना भेटले, सरांनी सांगितले की अभ्यास करत राहा, अभ्यास कसा चालू आहे असं विचारणार. आणि जे करे पाटील सर आहेत ते म्हणजे माझ्यासाठी एक गुरु असल्यासारखेच आहेत. ज्यावेळेस मी 8वी-9वी मध्ये होते त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन म्हणजे भाषणाची अशी कॉम्पिटिशन, स्पीच कॉम्पिटिशन ठेवली होती. तेव्हापासून म्हणजे मला असं बोलायला वगैरे त्यांच्यामुळे जास्त आवडायला लागलं. आणि इबिददार सर आम्हाला कायम लेक्चरला मोटिवेट करत राहायचे. आता 2-4 दिवसानंतरच आपली जी बोर्डची एक्झाम आहे त्या एक्झामसाठी पण तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. सगळ्यांना कसे चांगले मार्क्स पडतील असं नाही की काहींना कमी पण पडू शकतात. तर असं नका वाटून घेऊ की आता आपल्याला कमी मार्क्स पडलेत आपण काय नाही करू शकत. आताच आपण बघितलं की एक 12th फेल मूवी आहे, ती मूवी नसून तर ती पण एक रिअल स्टोरीच आहे. मग ते तर 12th फेल होते, आपण तर सगळे पास होणारच आहोत. मग आपण पण नक्कीच काहीतरी बनू शकतो याच्यावर विश्वास ठेवा. आणि म्हणजे आपण आपल्या
आपल्या स्वतःच्या पॉसिबिलिटीजवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सक्सेससाठी आपल्या पोटेन्शियलवर नाही तर आपण आपल्या पॉसिबिलिटीजवर विश्वास ठेवला पाहिजे. कोणीतरी म्हटलंय की you want to successful in any field, you have to think different from others. म्हणजे जर आपल्याला कुठल्याही फील्डमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला दुसऱ्यांपेक्षा नक्कीच वेगळा विचार करावा लागेल. तेव्हाच आपण त्या फील्डमध्ये म्हणजे दुसऱ्यांपेक्षा चांगलं करिअर करता येऊ शकतं आपल्याला. विश्वास नांगरे पाटील म्हणतात की जळलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेन मजला, अजून अशी भिंत नाही. हे वाक्य खरंच आपल्याला मोटिवेट करत राहतात. आणि एवढे बोलून मी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक देते. तुमच्या खूपच सुंदर अनुष्का, की जिंकायचं असेल, यश मिळवायचं असेल तर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावं लागतं. अगदी असं म्हणतात ना की कोशिश ऐसी करो की हारते हारते कब जीत जाए पता ही नहीं चले. अगदी अशाच प्रकारचं तुमचं हा हौसला बघून खूप छान वाटलं. तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण गेल्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला खूप काही सगळ्यांनी शिकवलेलं आहे. मी तर एक मेडिएटर आहे तुमच्या सगळ्यांच्या मधला. आणि यानंतर या ठिकाणी वैष्णवी आपलं मनोगत व्यक्त करते. वैष्णवी वाघ. First of all, good morning to everyone. Good morning to teachers and my friends. यशवंत क्लासेस ही अशी फील्ड आहे जिथं आम्हाला गेल्याशिवाय करमत नसायचं. विद्या सरांचा क्लास असा होता जो आमचा सगळ्यात फेवरेट क्लास होता. त्या क्लासला नाही गेल्याशिवाय आम्हाला करमायचंच नाही. प्रश्न पडायचे विद्या सरांनी आज क्लास का नाही ठेवला, कधी ठेवणार. विद्या सर पण खूप फ्रेंडली वागायचे. शिंदे सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. पवार सरांनी देखील इंग्लिशच्या प्रत्येक ग्रामरची आम्हाला सगळं समजून सांगितलं, खूप सपोर्ट केला. थँक्यू फॉर दी सपोर्ट्स ऑफ. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या बोर्ड एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एवढंच बोलते, तुम्ही बोर्डचा अभ्यास तुमच्या पद्धतीने करा. माझी मैत्रीण जसं म्हणली सगळ्यांना चांगले मार्क्स नाही पडू शकत. तुमचं पोटेन्शियल ओळखा, तुमच्या पद्धतीने तुम्ही अभ्यास चालू ठेवा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. खूप छान वैष्णवी. आणि बरोबर आहे की सगळ्यांचं यश हे मार्कांच्या आकड्यामध्ये मोजलं जात नाही. त्यामुळे मार्कांची चिंता करू नका, पण सुंदर मार्क नक्की घ्या. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपली गेल्या वर्षीची 12वीची नवीन बॅच सुरू झाली होती तुमची, त्या कार्यक्रमाला सर होते आणि सरांनी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं की ज्याचं मार्क सुंदर त्याचं जीवन सुंदर. त्यामुळं जितके चांगले मार्क घेता येतील तुम्हाला तेवढे नक्की घ्या, पण मार्क कमीत म्हणून खचायचं काही कारण नाही. पुढचा विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यासाठी येतोय. विद्यार्थिनीच आहे ती, कुमारी तृप्ती घाडगे. तृप्ती या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करते आहे. कुमारी तृप्ती घाडगे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी कविता सादर करणार आहे. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेबरोबर जन्मणारी नवी पहाट असते. काही नाती तुटत नाही, ती आपल्याला नकळत मिटून जातात. जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरं हातातून अलगद सुटून जातात. येथून दूर जाताना डोळे भरून आले, येथून दूर जाताना का दुःख आज झाले. वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही. येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही. निरोप येथून घेतो आहे, आला दुसरा बोलावा. हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा. बोर्ड एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. निरोप समारंभाच्या वेळेला विद्यार्थ्यांच्या मधले इतर काही कलागुण आम्हाला बघायला मिळतात. सुंदर काव्य वाचन केलं तृप्तीने. आणि पुढचा विद्यार्थी, मी
सगळ्या मुलीच बोलतायत, मुलांना देखील मी अपील करतो की तुम्ही पण बोला. पुढची विद्यार्थिनी आहे साक्षी, या ठिकाणी ती मनोगत व्यक्त करते. गेल्या 2 वर्षांचे अनुभव खरं तर 2 मिनिटांमध्ये कधीही सांगता येत नसतात. ही 2 मिनिटं खूप मोठी असतात विद्यार्थ्यांच्यासाठी. कुमारी साक्षी. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी साक्षी शिंदे. जास्त काही बोलत नाही, मी शेळके सरांबद्दल जास्त बोलणार आहे. कारण शिंदे सर आणि बिद्दार सरांचा जास्त माझा काही संवाद नाही आहे. आम्हाला शिकवणारे केमिस्ट्रीचे पवार सरांचाही जास्त संवाद नाही आहे माझा. तर शेळके सरांबद्दल बोलेल मी जास्त. शेळके सर आम्हाला केमिस्ट्री विषयामध्ये शिकवायला आहे. अतिशय हसून खेळून शिकवणारे असे शेळके सर आहेत. जास्त काही नाही बोलत, एवढंच बोलते. सुमित. पुढचा विद्यार्थी आहे सुमित. सुमितचं स्वागत करा. नाव घेतलं की उठलाय. शुभ सकाळ सगळ्यांना. मी इथं आता भाषण असं पाठ करून आलो, जे माझ्या आहेत तेच भावना आहे. तर पहिल्यांदा मी पाटील सरांबद्दल सांगतो. मी जेव्हा 5वीत होतो तेव्हा पाटील सरांची माझी ओळख झाली होती. आतापर्यंत खूप नेते बघितले की त्यांनी फक्त सांगितलं आम्ही असं करेल तसं करेल. पाटील सर असे आम्हाला पहिल्यांदा भेटले की त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवलं. आणि आता आमचं क्लासचं झालं तर क्लासमध्ये बिद्दार सरांचा आमचं काही कसं म्हणणं नाही. परत बाकी पवार सर, शिंदे सर ह्यांच्याशी आम्ही असं हसून खेळून राहिलो. त्यांनी आम्हाला थोडंफार मोटिवेट पण केलेले. 11वीत आलतो तेव्हा असं वाटत होतं की 12वी बोर्डाला आम्ही असं फाडून मार्क पाडू. पण 12वीत गेलं की मग ते यांनी अभ्यास करणं झालं नाही. शेवट वाटलं 12वीत फक्त पास करायचं नसतं. पण शिंदे सरांनी ह्यांनी आम्हाला थोडंफार मोटिवेट केलं. मग आता वाटतंय नाही पाडू मार्क, तसं काय नाही. आणि शेळके सरांनी आम्हाला बाकीच्या प्रत्येक गोष्टी सपोर्ट केलं. एवढं बोलतो पास. खूपच सुंदर. पुढचा विद्यार्थी आहे ओम पोळ. आणि बघा जिद्द किती असते की अजूनही हा कॉन्फिडन्स आहे आणि तो कॉन्फिडन्सच महत्वाचा असतो की यश मिळवण्यासाठी. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर मी आता जास्त बोलत नाही कारण तर माझं प्रिपरेशन नव्हतं यासाठी. खरं तर आमचा सगळ्या सरांसोबत संबंध आहे. करे पाटील सरांसोबत पण संबंध आहे. कारण तर जेव्हा बागेपाशी भांडणं होतात तेव्हा ते सोडवायला असतात. बागेपाशी जेव्हा भांडणं होतात तेव्हा ते सोडवायला असतात. त्यांनी शिक्षण क्षेत्रात इतकं नाव कमावलंय की आज करमाळ्यासारख्या ठिकाणी छोट्या शहरात आपल्याला त्यांच्यामुळे ओळखते, फक्त त्यांच्यामुळं. आणि या ठिकाणी शिंदे सर झालं, इंग्लिशचं सर झालं, त्यांनी खूप चांगलं प्रेफरन्स दिला आम्हाला. काही संबंध नसताना आम्ही फक्त एका वर्षात इथं आलोय. आणि पवार सरांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं की नोवेल कसं लिहायचं, काय करायचं. शिंदे सरांनी आमचा बायोची प्रेफरन्स घेतली. आमची टेस्ट घेत असतात सारखे सर. रँडमली प्रश्न विचारतात जस्ट लाईक अ फ्रेंड. तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. थँक्यू. कुणी आहे का आणखी? शिवराज. परत तुमच्या बाबतीत कोणाच्या असं व्हायला नको की स्टेज था, माइक था. ते तुम्हाला 3 इडियट्स मधला डायलॉग आठवत असेल, गेट पर गाडी थी, सब कुछ था. त्यामुळे तुम्हाला एक संधी आहे. आणि हेच मगाशी ओम म्हटलं की प्रिपरेशन केलं नव्हतं. निरोप समारंभाला कधीही प्रिपरेशन करायचं नसतं. विदाउट प्रिपरेशन तुम्ही जे बोलता त्याच तुमच्या खऱ्या भावना असतात. आणि म्हणून तुम्ही नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा. असं म्हटलं जातं, जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं, जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं, वो ही अक्सर मंजिल पर पहुंचते हैं, वो ही अक्सर मंजिल पर पहुंचते हैं. यानंतर मी आदरणीय बाळासाहेब बिद्दार सरांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. असं कधी भाषण केलेलं नाही. वर्गात तर खूप शिकवतो,
तरी पण आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आमचे सर्वांचे लाडके भाऊ आणि माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण इथं जे जमलो आहोत, तुमचा निरोप समारंभ आणि परीक्षांसाठी शुभेच्छा, त्याचबरोबर जे आपल्याकडे नवीन प्रवेशित विद्यार्थी आहेत त्यांचा स्वागत समारंभ, ह्यासाठी आपण आज यश कल्याणीमध्ये जमलो आहोत. यशवंत क्लासेसमध्ये मी तुम्हाला सांगतो 2017ला मी यशवंत क्लासेस जॉईन केले. यशवंत क्लासेस हे आधी करमाळ्यामध्ये नव्हते. यशवंत क्लासेस जेऊरमध्ये असताना मी जॉईन केलं पवार सरांकडे. आणि यशवंत क्लासेस जॉईन केल्यानंतर एक गोष्ट पहिली लक्षात आली की इथं शैक्षणिक तर तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करून दिलाच जातो, पण त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही जीवनामध्ये जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला इथं शिकवल्या जातात. आपण असे प्रोग्राम का ठेवतो, हे असे ठेवले पाहिजे. का ठेवतात की मुलांना थोडंसं मोटिवेशनल मिळालं पाहिजे. आपल्याला काल कॉलेजमध्ये सुद्धा निरोप समारंभ झाला, बऱ्याच मुलांनी तिथं भाषणं केली. काही गोष्टी अशा लक्षात आल्या. विद्यार्थ्यांना विचारलं ना की तुम्हाला काय बनायचं भविष्यामध्ये, ते सांगतात मला IAS बनायचंय, IPS बनायचंय किंवा मला MBBS करायचंय. पण त्यांना IPSचं फुल फॉर्म सुद्धा माहिती नसतं, पण त्यांना बनायचं असतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठंतरी असतं की आपल्याला हे करायचंय. आणि हे आपल्याला अशा छोट्या छोट्या प्रोग्राममधून माहीत होत असतं. भाऊंच्या म्हणजे सहकार्याने आणि पवार सरांचे यशवंत क्लासेस यांच्या सहकार्याने खूप सारे प्रोग्राम इथे घेतले जातात. आम्हाला जरी प्रत्येक कार्यक्रमाला येणं शक्य नसलं तरी आम्ही ते लाईव्ह पाहत असतो, FB लाईव्हवरती पाहत असतो. मी मुलांना सांगितलं होतं आजही तुम्ही प्रेझेंट राहा, कारण काय असतं की अशा प्रोग्राममधनं आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि तुम्ही आज 12वीची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाणार आहात सगळे विद्यार्थी. पोस्ट ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर आपल्याला त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला ज्या काही गोष्टी मिळाल्यात, तुम्हाला 2 वर्ष आम्ही यशवंत क्लासेसमध्ये अभ्यासक्रमासोबत आणखी काही गोष्टी शिकवलेल्या आहेत, ही तुमची शिदोरी आहे. आणि शिदोरी कधी उपयोगाला येते आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी अडचण येणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती उपयोगी येत असते. आपण 2 वर्ष जो काही अभ्यासक्रम शिकलोय त्याच तुम्ही आता त्यात परीक्षा देणार आहात. परीक्षेमध्ये सक्सेस मिळणं म्हणजे परीक्षेमध्ये 99% मार्क मिळाले असं होतो का अर्थ? तर नाही. मार्क हे फक्त आपल्याला कशासाठी असतात, मी नेहमी सांगतो मुलांना 10वीचे मार्क्स तुम्हाला 11वीतले ऍडमिशन मिळवून देतात फक्त. त्याचा उपयोग तुम्हाला कुणी विचारतं का बरं तुला 10वीला किती मार्क्स पडले होते? 45% मार्क्स मिळणारे विद्यार्थी डॉक्टरेट करतात नंतर. मार्क्स आपल्याला म्हणजे 12वीला जे आपल्याला मार्क्स मिळणार आहेत, तुम्ही बघताय आता तुम्हाला बोर्डचे जे मार्क आहेत, बोर्डच्या मार्कला किंमत आहे का सीईटीच्या आहे? सीईटीच्या मार्क्सला, सीईटीच्या मार्क्सवरती तुमचं ऍडमिशन होणार आहे आणि तुम्ही त्यानंतर चांगल्या कॉलेजला ग्रॅज्युएशनला जाणार आहात, पोस्ट ग्रॅज्युएशनला जाणार आहात. सर्व विद्यार्थ्यांना फक्त एकच सांगणं राहील की तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला जी काही संधी मिळेल त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या. त्याचबरोबर इथून पुढे तुम्ही 12वीला तर चांगला अभ्यास केलायच आणि मला गॅरंटी आहे तुम्ही यशवंत क्लासेसमध्ये होतात म्हणजे तुम्हाला पेपर सोपेच जाणार आहे. मी शेवटचं जे आपलं लेक्चर झालं त्यात तुम्हाला सांगितलंय मी की तुम्ही पेपर हा चांगल्या मार्कानेच लिहिणार आहात. गेल्या 3 ते 4 वर्षातला रिझल्ट जेव्हापासून आपण यशवंत क्लासेस सुरू केलेला आहे त्या 4 वर्षातला रिझल्ट सांगतोय की महात्मा गांधीमध्ये असणारा टॉपचा विद्यार्थी आपल्याच क्लासचा आहे. मी हे सांगत नाही, तुम्ही बघा मागच्या वर्षी प्रणाली मोहोळकर आहेत, विद्यार्थ्यांची मी नावं सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. आपल्या इथं क्लासेसमध्ये अभ्यासक्रमाला खूप सारं महत्त्व दिलं जातं, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण केला जातो आणि सर्व विद्यार्थ्यांनी 2 वर्ष कष्ट केलेलीच आहेत. त्या कष्टाचं चीज तुमचं चांगली परीक्षा देऊन व्हा, चांगला अभ्यास करा, स्ट्रेस घेऊ नका आणि 12वी नंतर तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर घडवा. तुम्हाला जे आवडतंय, तुम्हाला काय आवडतंय ते तुम्ही बघा. प्रत्येक क्षेत्रामध्ये अपॉर्च्युनिटी असतात. असं काही नाही की सगळ्यांनीच डॉक्टर व्हायला पाहिजे. सगळे डॉक्टर झाले तर पेशंट कोण होणार? आणि सगळे इंजिनियर झाले तर सगळे इंजिनियर डॉक्टर होऊ शकत नाही. बाकीचे पण फील्ड आहेत. आपण आपली आवड निवड ओळखा आणि आपल्या पद्धतीने तुम्ही करिअर निवडा. एवढंच सांगतो. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. खूप सुंदर. आणि अगदी बाळासाहेबांनी खरं सांगितलं की आपल्या क्लासमध्ये अभ्यासक्रमाला 100% महत्त्व दिलं जातच, पण त्याच्याबरोबर जीवनाच्या शाळेमध्ये तुम्ही कसं वागायचं, कसं शिकायचं आणि हे सगळे जीवनाचे धडे
आपल्या क्लासमध्ये वेळोवेळी दिले जातात. जीवन शिक्षण फाउंडेशन हा त्याचाच एक मूर्त रूप आहे. शेळके सर बोलतात. नक्कीच. आणि यानंतर मी शेळके सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांशी कुठलीच आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित माझे मार्गदर्शक आणि वेळोवेळी चांगल्या संधी शोधून देणारे माननीय गणेशजी करे पाटील सर, चुकलेला रस्ता व्यवस्थित दुरुस्त करून दाखवणारे आमचे सहकारी प्राध्यापक पवार सर, सहशिक्षक सहकारी आहेत ते इवितार सर, पवार मॅडम आणि माझे कॉलेजचे गुरु आणि आता पण आम्ही दोघं बरोबर आहेत असे प्राध्यापक विष्णू शिंदे सर, या सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की अशी माणसं की जे एका गुरुचा गुरु उपस्थित राहतो ही लय मोठी गोष्ट आहे. कदाचित तुम्हाला पण प्रसंग येईल की तुम्ही कदाचित गुरु बनचाल ना, आम्ही पण गुरु म्हणून येऊ व्यासपीठावरती. ज्यावेळेस आपलं एखादं आदर्श व्यक्तिमत्व आपल्या बरोबर असतं त्यावेळेस त्या फिलिंग काय असतात, एक क्वेश्चन टॅग असतो बघा, हाऊ टू फिलिंग इट वॉज, काय असतात त्या फिलिंग. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत असताना परीक्षेचा कुठल्याही विद्यार्थ्यांनी कसलाही ताण घ्यायचा नाही. एखादा दुसरा पेपर म्हणजे सगळे सब्जेक्टमध्ये सगळेच विद्यार्थी परिपूर्ण असतात असं काही नसतं. एखादा तरी त्याला ऑड असतोच, म्हणजे एखादा तरी अवघड असतोच. केमिस्ट्री ज्याला सोपा जातोय कदाचित त्याला फिजिक्स अवघड जात असेल, किंवा केमिस्ट्री फिजिक्स ज्याला सोपा जातोय त्याला मॅथ्स अवघड. एक विषय अवघड गेला, एक स्टेप आपली चुकली म्हणजे बाकीच्या सगळ्या फ्युचर स्टेप चुकतील असं नाही ना, बरोबर आहे का. म्हणजे कुणीही कुठल्याही परीक्षेमध्ये एखाद्या पेपरला जर काठिण्य पातळी थोडीफार कमी जास्त असली, लय सोपा गेला म्हणजे मजा करण्यात पण मजा नाही. कारण पुढचा जो पेपर येणार आहे तो कसा आहे ते तुम्हाला सांगून येणार आहे का, नाही. आणि लय अवघड गेला म्हणजेच आता समजा पहिलाच इंग्लिशचा पेपर आहे, इंग्लिश बऱ्यापैकी पेपरमध्येच असतंय, बऱ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना सोपा पण जातो. म्हणजे लय सोपा जातो म्हणून हुरळून पण गेलं नाही पाहिजे, म्हणजे मला लय आलं. फिजिक्स हा काठिण्य पातळीनं बऱ्यापैकी डिफिकल्ट असतो मान्यच केला पाहिजे. आणि जो फिजिक्समध्ये मार्क मिळवतो खरंच तो स्कॉलर स्टुडंट असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी जरी केमिस्ट्रीचा प्राध्यापक असलो तरी फिजिक्सचा विद्यार्थी जो मार्क चांगले मिळवतो तो स्कॉलर असतो. केमिस्ट्रीमध्ये तो इजी मार्क मिळवू शकतो. बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, तरी पण मी वेळ पाहता माझं छोटंसं मनोगत इथं थांबवतो आणि तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये गवगवीत यश मिळावं. आणि शेवटी एक वाक्य आहे माझं बघा, कॉन्फिडंटली सांगतो, यशवंत मधला विद्यार्थी यशवंत गुणवंतच होणार. ओके, एवढं बोलून मी रजा देतो. थँक्यू, धन्यवाद. सुरेख असं मार्गदर्शन आणि तुम्हाला एक सल्ला इबिद्दार सरांनी आणि शेळके सरांनी दिलेला आहे. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या आपल्या यशवंत परिवाराचा अविभाज्य भाग असलेल्या, कारण खूप महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी असल्या की तिथे मॅडम कामी येतात. आणि म्हणून मी आदरणीय पवार मॅडमना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांशी 2 शब्द हितगुज साधून त्यांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय व्यासपीठ, यशवंत क्लासेसचे सर्व शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, 12वीची परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे आणि तसं पाहायचं तर खूप नशीबवान आहात तुम्ही. नशीबवान या अर्थाने की आमची यातल्या बऱ्याच जणांची 12वी 10वी 12वी करमाळा तालुक्यातच झालेली आहे. पण तो काळ आणि आजचा काळ फार मोठा फरक आहे. फरक या अर्थाने की त्यावेळी ना यशवंत क्लासेस होते ना यश कल्याणी होती. जे नशीब आज तुम्हाला मिळाले ते आमच्या वेळी नव्हतं. अर्थातच आम्ही आमच्या पद्धतीनं आयुष्यात काहीतरी चांगलं केलंच, पण हे असं मार्गदर्शन जर आम्हाला त्यावेळी मिळालं असतं तर आम्ही आज आहोत त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या ठिकाणी असलो असतो. ते म्हणतात ना की
कसं जगायचं, कसं वागायचं कुणी सांगेल का मला? माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला. तर हे सांगण्यासाठी तुमच्याकडे आज यशवंत क्लासेस आहेत आणि यश कल्याणी सुद्धा आहे. गणेश भाऊंचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी लाभलेलं आहे. बघा, नशीबवान किती नशीबवान असावं तर तुमच्या बॅचच्या उद्घाटनाच्या वेळी सुद्धा आपल्या बरोबर गणेश सर होते, त्याच्याबरोबर मनोज राऊत सर पण होते मला वाटतं त्यावेळी. आज पण ते येणार होते पण येऊ शकले नाहीत. त्यावेळी मनोज राऊत सरांनी तुम्हाला सांगितलं होतं की अशी कुठली स्कीम आहे का की 1 वर्षभर अभ्यास करा आणि तुमचं आयुष्य सुखात जाईल. आठवत असेल तुम्हाला त्यावेळेचं मनोज राऊत सरांनी केलेलं मार्गदर्शन, गणेश भाऊंनी केलेलं मार्गदर्शन. तर जसं की विद्यार सरांनी सांगितलं, आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे की जेव्हापासून यशवंत क्लासेस सुरू झालेले आहेत तर महात्मा गांधीचा 1, 2, 3 बऱ्यापैकी यशवंत क्लासेसचाच असतो. तर रेकॉर्ड असंही आहे की आजपर्यंत यशवंत क्लासेसने जे तळागाळातले विद्यार्थी आहेत की जे अभ्यासात गुण मिळवण्यात हुशार नाहीयेत, इतर बाबतीत हुशार असतील परंतु अभ्यासात हुशार नाहीयेत, त्यांनाही चांगल्या गुणांनी पास केलेलं आहे. कारण यशवंत क्लासेसचा प्रत्येक शिक्षक हा एक्झाम ओरिएंटेड, मार्क्स ओरिएंटेड न शिकवता नॉलेज ओरिएंटेड शिकवतो. जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर अर्थातच तुम्हाला चांगले गुण मिळतील. परवाच एक रॅन्डम व्हिडिओ बघताना ते तुम्ही पाहिलेला असेल तो, की त्याच्यामध्ये एका शाळेच्या प्रिन्सिपल पालकांना प्रश्न विचारत असतात की तुम्हाला 8वीला किती मार्क्स होते, तुम्हाला आठवते का? 9वीला मार्क्स किती होते? तर मार्क्स कधीच मॅटर करत नाहीत. आम्हालाही आठवत नाहीत आज आम्हाला 8वीला किती मार्क्स होते, 9वीला मार्क्स किती होते. तर मार्क्स मॅटर करत नाहीत, मॅटर करतं नॉलेज, जे तुम्हाला करिअरच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. कारण तुमची पिढी अशी आहे की 97-98% म्हणजे नॉर्मल झाले. आमच्या वेळी एखाद्याला 80% मार्क्स पडले म्हणजे तो खूप हुशार असं समजलं जायचं. तर 98-99% म्हणजे तुमच्यासाठी खूप नॉर्मल झालेलं आहे. तुमच्या वेळी मॅटर काय करणार आहे तर नॉलेज. म्हणजे अगदी इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा काय तपासलं जाणार आहे तर नॉलेजच तपासलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यशवंतचे विद्यार्थी आहात, तुमच्याकडे नॉलेज आहे, तो प्रश्नच नाही. फक्त अगदी आत्मविश्वासानं पेपर द्या. आत्मविश्वास आणि मार्गदर्शन या गोष्टी एक परीक्षेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. त्याच्यामुळे आज जे विद्यार्थी इथं आहेत, ज्यांनी आता विद्यार सरांना ऐकलं, शेळके सरांना ऐकलं, त्याच्यानंतर आता जे महत्वाचं आहे गणेश भाऊंना ऐकणार आहात, तर एक्झाम मध्ये नाही निदान 2-3% फरक पडणार आजच्या मार्गदर्शनाने. त्याच्यामुळे मार्गदर्शन, आत्मविश्वास या गोष्टी आहेत की ज्या मेरिट बदलू शकतात. अभ्यास तर तुम्ही सगळेच करत आहात, कष्ट सगळेच घेत आहात. तर शेवटी दत्ता हलसगीकरांची एक कविता ऐकवते आणि मनोगत थांबवते. ही कविता मी पहिल्यांदा गणेश भाऊंच्या तोंडून ऐकली आणि ती इतकी आवडली मला की आता म्हणजे ती तुम्हाला सांगावीशी वाटते, तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते. आणि विशेष म्हणजे ही कविता नेटवर तुम्हाला कुठेही सापडणार नाही. गणेश भाऊ आनंदवनात गेलेले असताना गणेश भाऊंनी ती कविता एकदा वाचली आणि ती त्यांना मुखगत झाली, म्हणजे तोंडपाठ झाली. बघा हे कसं असतं. हो, आनंद बाबा आमटेंच्या आनंदवनात गेल्यानंतर म्हणजे आपण 4 वेळा त्या कविता, आपल्याला अभ्यासक्रमात असलेल्या कविता आपण 10 वेळा वाचतो तरीही आपल्याला त्या पाठ होत नाहीत. गणेश भाऊंनी ती एकदा वाचली आणि त्यांना ती पाठ आहे. नेटवर कुठेही ती कविता उपलब्ध नाही आहे, पण अतिशय प्रेरणादायी अशी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे जिद्द. गणेश भाऊंच्या परवानगीने वाचते. किती उंच हा डोंगर कडा, किती उंच हा डोंगर कडा, छाती फुटेल असा खडा, तरी कसे चढून आलो, जवळ तसं होतं काय, आतला आवाज दुसरे काय. चिरेबंदी भिंतीमधून पोपटी पालवी ये उमलून, चिरेबंदी भिंतीमधून पोपटी पालवी येते उमलून, तेथे ना माती ना पाणी, कुणी केली निगराणी, हा चमत्कार कसा काय, आतली तहान दुसरं काय. संकल्पाच्या वाटेवरती म्हणूया कठीण काही नाही, संकल्पाच्या वाटेवरती म्हणूया कठीण काही नाही, स्वागत करतील दिशादाही, अनुकूल होते असे काय, आतली जिद्द दुसरे काय, आतली जिद्द दुसरे काय. धन्यवाद. खूपच सुंदर. मुळातच साहित्याची आवड आणि स्वतः साहित्यिक असल्यामुळे खूप योग्य व्यक्तीनं योग्य कवितेचं योग्य वेळी केलेलं सादरीकरण म्हणजे ही कविता आहे. हॅट्स ऑफ टू यू मॅम. म्हणजे एकूणच तुमची जिद्द वाढवण्यासाठी ही सगळी माणसं प्रयत्न करत आहेत आणि म्हणून अगदी असं म्हणावंसं वाटतं मला सुद्धा की बुलंद हो हौसला,
तो मुट्ठी में हर मुकाम है, बुलंद हो हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है, मुश्किलें और मुसीबतें तो जिंदगी में आम है, मुश्किलें और मुसीबतें तो जिंदगी में आम है। जिंदा हो तो ताकत रखो बाजुओं में, जिंदा हो तो ताकत रखो बाजुओं में, लहरों के खिलाफ तैरने की, क्योंकि लहरों के साथ बहना तो लाशों का काम है। आणि म्हणून हे आता तुमचं मोटिवेशन ओव्हरलोड करण्यासाठी मी आदरणीय करे पाटील सरांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांना काही खास टिप्स द्याव्यात आणि मार्गदर्शन करावं। बस इथं बस सर, कार्यक्रमच कम्प्लीट होईल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला निरोप समारंभ आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा समारंभ हा एकत्रितपणे यशवंत परिवार आणि यश कल्याणी परिवाराच्या जीवन शिक्षण फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची मनोगत ऐकली, खूप छान वाटलं। शिक्षकांची मनोगत ऐकली, खूप बरं वाटलं। पण सुंदर यासाठी मला वाटलं की सगळ्यांना आपण क्लासेसमध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन, महाविद्यालयात जाऊन मार्क, गुण इत्यादी सगळ्या गोष्टींसाठी आपण झगडत असतोच। तुम्हाला किती टक्के पडले यापेक्षा आयुष्यात तुम्ही किती टक्के टोनपे खात आयुष्याचा प्रवास पूर्ण करता यावरती तुमच्या यशाची उंची अवलंबून असते। आणि म्हणून मला वाटतं हा कार्यक्रम फार महत्त्वाचा वाटतो। आज या ठिकाणी तुम्ही परीक्षेचा तर अभ्यास केलाच, पण ज्यावेळी या रंगमंचावरती येऊन तुम्ही काहीतरी सादर करता, काहीतरी बोलता, आपल्या भावना व्यक्त करता, मला वाटतं हे सगळ्यात मोठं प्रगतीचं महाद्वार आहे। जो इथं येऊन बोलायला शिकतो, इथं येऊन काहीतरी सांगतो, तो आयुष्यात त्याला पाहिजे ते सर्व काही होऊ शकतो, एवढं मात्र मला या व्यासपीठाची नक्कीच दखल घेऊन सांगावंसं वाटतं। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काही मुलं उत्स्फूर्त उठून या ठिकाणी बोलली, फार छान वाटलं। आणि निरोप समारंभ म्हणजे काय असतो पवार सर, गेली 2 वर्ष आपण विद्यार्थ्यांना काय दिलं आणि त्यांचं प्रतिबिंब या ठिकाणी एक आरशासारखं इथं आम्हाला उमटलेलं दिसतं। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपण फार गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे। विद्यार्थी मित्रांनो, मला नेहमी अशा कार्यक्रमांना जातो त्यावेळी माझ्या वडिलांनी सांगितलेल्या 2 ओळी आठवतात। मी आमच्या वडिलांना नेहमी विचारायचो की नाना काय हो मी आयुष्यामध्ये, तर माझे वडील मला फार साध्या भाषेत सांगायचे, तुला काय व्हायचंय ते हो म्हणायचे, फक्त लोकांचे अश्रू पुसण्याचं काम आणि त्यांचा आनंदी क्षण साजरा करण्याचं काम तुझ्या हातून होऊ दे, मग तुला काय व्हायचंय ते तू हो। मला वाटतं आयुष्य हे असंच असतं, फक्त गुणवत्तेला आलेली मार्कांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही, तर त्याच्या पलीकडची गुणवत्ता आम्हाला फार महत्वाची आहे। म्हणजे आम्ही कधीतरी विज्ञानाचा अभ्यास करतो आणि आम्हाला एक कार्ल वॉन फ्रिश नावाचा सायंटिस्ट भेटतो की ज्यांनी 67 वर्ष फक्त हनीबी मधमाशांवरती काम केलं, 67 वर्ष। आणि मग 67 वर्षांनी जगाने दखल घेतली आणि मग कळलं लोकांना की मधमाशांना सामाजिक भाषा असते। मधमाशा ज्यावेळी 8च्या आकारात नसते त्यावेळी रायमिंग डान्स म्हणतात, मधमाशांमध्ये राणी माशी असते, मधमाशांमध्ये कामगार मासे असतात। आणि हे ते ज्यावेळी त्याने सिद्ध केलं त्यावेळी बायोलॉजीचे सगळे सिद्धांत स्टडी ऑफ एंटॉलॉजीचे याच वॉन फ्रिशने बदलून टाकले। हा सुद्धा इतिहास इथलाच आहे। मग तुम्ही जर म्हणला वॉन फ्रिशला 12वीला किती मार्क होते, तर वॉन फ्रिश हा 12वीला सर्वसाधारण मुलगा होता। ऍपलची कंपनी निर्माण करणारा स्टीव्ह जॉब सुद्धा एक सर्वसाधारण विद्यार्थी आहे, तो ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकला नाही। जिन्याखाली त्याने क्लॅडिओस्कोपीचं काम चालू केलं। क्लॅडिओस्कोपी म्हणजे काय तर छापखाना, मेहंदीचे छाप करता करता त्यांनी फॉन्टच्या जगात क्रांती केली आणि त्याच्या कंपनीतनं त्याला काढून टाकल्यानंतर पुन्हा तो ऍपलमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की मी हे सगळे बटणं की सगळे काढून टाकेन, मोबाईलची बटणं काढेन आणि माझ्या टच पॅडवरती माझ्या यावरती उद्याचं जग चालेल, असं सांगणारा मला वाटतं आपला स्टीव्ह जॉब ऍपल कंपनीचा निर्माता हा सुद्धा फार मोठी प्रेरणा आहे। हे अलीकडची उदाहरण आहे। फेसबुकचा मार्क झुकरबर्ग असेल, त्यानं मित्राला संपर्क साधता सगळ्या मित्रांमध्ये त्यानं कनेक्शन केलं आणि मग सगळी माणसं त्यांनी एकत्रित जोडून नवीन मैत्रीचा सुद्धा आयाम या फेसबुकवरनं या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केला। मार्क झुकरबर्गचं आयुष्य सुद्धा असंच संघर्ष झाले आहे। आज आपण ॲलन मस्क म्हणतो ज्याने टेस्ला गाडी काढली, मॅडम यांना असं ठरवलं ॲलन मस्कने की माझ्या गाडी ड्रायव्हरच नसला पाहिजे, पूर्ण सेन्सॉरवरती गाडी चालवेल। आणि ज्या नासाकडे मंगळावरती अभ्यास करायला निधी मागायला ॲलन मस्क गेले होते, ज्या नासानं त्यांना नकार दिला
आज तेच नासा मंगळावरती काम करायला ॲलन मस्क बरोबर काम करण्यासाठी अर्ज घेऊन गेलं. इतका मोठा ॲलन मस्क खऱ्या अर्थानं आमची प्रेरणा आहे. तो रॉकेट सायन्सचा पदवीधर नाहीये, तो रॉकेट सायन्सचा कुठल्याही प्रकारचा अभ्यासक नाहीये. फक्त घरी बसून पुस्तकं वाचून ज्ञान कमावून त्यानं टेस्ला नावाची कंपनी उभी केली. त्यांनी रॉकेटच्या जगातली सगळ्यात मोठी स्पेसक्राफ्ट नावाची कंपनी तयार केली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल ट्विटरचं सर, त्यांनी ट्विटरची कंपनी त्यानं विकत घेतली, त्याला एक्स नाव दिलं आणि ज्या गर्लफ्रेंडनी कधी काळी त्याला नकार दिला होता त्याचं अकाउंट त्यानं ट्विटरला विकत घेऊन बंद करून टाकलं. म्हणजे मला वाटतं या सगळ्या सामान्य माणसातनं असामान्य माणूस होण्याची कुठंतरी एक शक्ती दडलेली होते. आणि म्हणून मला विद्यार्थी मित्रांना सांगायचंय, आज पुस्तकं आपल्याला कळली नाहीत तरी चालेल, पण पुस्तकं आज मात्र वाचणं आम्हाला गरजेचं आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल आयुष्यामध्ये पैसे येतात, पैसे जातात, सत्ता येतात, सत्ता जातात, सगळं काय येतं, सगळं काय परत जातं. फक्त मॅडम एक गोष्ट आपल्याकडे येत नाही, ती म्हणजे वेळ. आपण दिलेला वेळ, घालवलेला वाया घालवलेला वेळ परत कधीही येत नाही. त्यामुळं या वेळेचा काय सदुपयोग करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून असा वेळचा चांगला उपयोग तुमच्याकडनं व्हावा म्हणूनच आज या ठिकाणी प्राध्यापक विष्णू शिंदे सर आपल्यासाठी सूत्रसंचालन करतायत. या ठिकाणी शेळके सरांनी हसत खेळत मार्गदर्शन केलं. इबिद्दार सरांनी अतिशय सुंदररित्या प्रबोधक मानेनं मार्गदर्शन केलं. पवार मॅडमनं काव्यमय पद्धतीनं अगदी प्रेरणा देण्याचं काम तुम्हाला केलं. या सगळ्यांचा उद्देश हाच आहे की तुम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्याचे क्षेत्र निवडावेत. लहानपणी माझ्या वडिलांनी मला एकदा बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचं पुस्तक वाचायला दिलं होतं. मी आमच्या वडिलांना विचारायचो, नाना आठवडाभर झालं मी हे पुस्तक वाचतोय पण मला ह्यातलं काहीच कळत नाही. मग माझ्या वडिलांनी मला बोलवलं आणि सांगितलं की तू रोज आंघोळ करतो? मी म्हणलं हो करतो. म्हणले काय करतो? मी म्हणलं मी पाणी अंगावरती घेतो, साबण लावून छान आंघोळ करतो. म्हणले पाणी अंगावर राहतं का? मी म्हणलं नाही राहत. पण कसं वाटतं? म्हणलं फार प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं. म्हणलं तसंच आहे, हे पुस्तक तुला आज कळणार नाही पण याच्या अभ्यंग स्नानानं तुझं मनाचं चैतन्य जिवंत राहील आणि तुला वेळोवेळी प्रेरणा मिळत राहील. आज फिजिक्स आम्हाला किती कळलंय माहित नाही, आज आम्हाला केमिस्ट्री किती कळतंय माहित नाही, परीक्षेसाठी आम्ही पाठ करत असतो, पण हाच पाठ करत 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 उद्या आयुष्याचा एक धडा बनून जातो. आणि मग आम्हाला कळतं की भौतिकशास्त्र किती मोठं आहे, रसायनशास्त्र किती मोठं आहे, मॅथ्स किती मोठं आहे. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती बायोलॉजी पासून असू द्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आम्हाला करावा लागतो. ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही ठरवा, आज तुम्ही काही ठरवलं तरी नियती तुम्हाला प्रसन्न आणि तटस्थ म्हणू शकते. आजचा तुमचा काळ हा सुवर्ण काळ आहे. जसं एका चित्रपटामध्ये, त्या धडाकेबाज चित्रपटामध्ये लक्षाला रेतीची वाळू सापडला तो गंगाराम सापडतो आणि ती रेती वाळवत उडवत असतो, तशा प्रकारची रेती, तशा प्रकारची जादुई क्षण आज तुमच्या बरोबर आहेत. ज्या दिवशी तुमचं 11वी-12वीचं टायमिंग निघून जातं त्यावेळी तुम्ही आयुष्यामध्ये काय चांगलं होणार किंवा नाही, किंवा भव्य किंवा दिव्य, हे सगळं या ठिकाणी असतं. मगाशी श्रीबिद्दार सर फार सुंदर म्हणाले, तुम्हाला 10वीला मार्क पडले तर फार तर फार 11वीला ऍडमिशन भेटतं. पण तुम्हाला जर 12वीला मार्क चांगले पडले किंवा तुम्हाला सीईटीत चांगले मार्क पडले तर मात्र 10वी, 11वी, 12वी तिघांचं चीज होतं. आणि 12वीतच 99% ठरतं की तुम्ही आयुष्यात यशस्वी आहात का अयशस्वी आहात. जर तुम्ही यशस्वी झालात तर तुमच्याकडे बाकीची पदं येणार आहेत, पण जर तुम्ही त्या 1% यायचं म्हटलं तर फार मोठा संघर्ष असतो. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. आज आपण तेवढ्या गांभीर्यानं या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. सीईटी परीक्षेचा अतिशय बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. मी पाठीमागं म्हणलो तसं की कुठलाही चॅप्टर आपण आपल्या पद्धतीनं लक्षात ठेवायची कला आत्मसात केली पाहिजे. सगळं पुस्तकाचा सिलेबस वास्ट असतो, आपण काय काय लक्षात ठेवणार. पण आता मोबाईलच्या पलीकडे जाऊन थोडंसं बाजूला ठेवून एकाग्रता पक्की करून आता ठरवून टाकायचं सीईटी परीक्षा वस्तूवर मी कुठलाही मोबाईल वापरणार नाही. कारण मोबाईलने काय होतं की मूड आपला स्विंग होतो, पटकन रील्स बघावं वाटतात, पटकन स्टेटस आपण बघतो आणि मग आपलं कॉन्सन्ट्रेशन निघून जातं. आणि बाळांनो, मला आपल्याला एवढंच सांगायचंय, जोपर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी आपल्या हाताखालून जात नाही, तुम्ही लिहित नाहीत, समजून लिहित नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ते कधीही येणार नाही. वाटतं तितकं सोपं नाही. वाचायला सोपं आहे, बघायला सोपं आहे, पण कळायला, समजायला आणि उमजायला ते फार अवघड आहे. त्या सगळ्या दृष्टीनं तुम्ही त्या परीक्षेकडे बघितलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. ध्यानावरती ठेवून कॉन्सन्ट्रेट करून एकाग्रतेनं माझ्या मनामध्ये त्याचा अभ्यास सुरू राहिला पाहिजे. या सगळ्या दृष्टीनं मला वाटतं हा सगळा प्रवास महत्वाचा आहे. आज सगळ्यांनी चांगलं मनोगत मांडलंय. फक्त माझ्या भाषणाच्या समारोपाकडे जाताना मला एक आवर्जून मुद्दा सांगायचा आहे.
की सगळे शिक्षक आपल्या पाठीवरती नेहमी कौतुकाची थाप टाकत असतात, पण या शिक्षकांच्या सुद्धा पाठीवरती कुणीतरी कौतुकाची थाप टाकली पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थाने यश कल्याणी परिवार या ठिकाणी काम करत असतो. मला आपल्या सर्व गुरुजनांचा फार अतिशय अभिमान वाटतो की तुम्ही या करमाळा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, तर करमाळा तालुक्याचं भविष्य निर्माण करण्यासाठी तुम्ही सगळेजण झगडत आहात. आणि करमाळा तालुका, मला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या कालखंडात या तालुक्यात गुणवत्ता आहे का? आहे, 100% गुणवत्ता आहे. कारण जो दिवार सिनेमा खिडकीतनं बघणारा एक नागराज नावाचा मुलगा अमिताभ बच्चनचा सिनेमा खिडकीतनं पाहतो सागर टॉकीजला, आणि त्या दिवशी जिद्द ठेवतो की एक दिवस हाच अमिताभ माझ्या चित्रपटात काम करेल, असं म्हणणारा नागराज मंजुळे आपल्या मातीतला आहे. एक डोळा फुटला तरी मला अधिकारी व्हायचे असं लहानपणी ठरवणारा बालाजी मंजुळे जीवूरचा या जिल्हाधिकारी होतो, आपल्या मातीतला आहे. 2दा PSI होऊन PSI पदाचा राजीनामा देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी होऊन प्लॅस्टिकचे रोड निर्माण करणारा, CBSEच्या पुस्तकामध्ये ज्यांच्यावरती आज धडा आहे असा रामदास कोकरे रिटेवाडीचा आमचा सुपुत्र आहे. म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये माथेरान वसले, त्या माथेरानमधल्या एका रस्त्याला एका अधिकाऱ्याचं नाव यावं हा करमाळा तालुक्याचा खऱ्या अर्थाने मूर्तिमंत सन्मान आहे. तर ते रामदास कोकरे आपल्याकडचे. माझ्या हॉस्पिटलमध्ये जर मुलगी जन्माला आली तर 1 रुपयाचं बिल न घेणारा डॉक्टर गणेश राख वंजारवाडीचा या मातीचं वैभव आहे. डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही करू शकते, आणि लहानपणी बघितलेलं मिसेस इंडियाचं स्वप्न, मिस इंडियाचं स्वप्न लग्न झाल्यानंतर ज्या डॉक्टरनं पूर्ण केलं. म्हणजे आपल्याला वाटतं डॉक्टर झाल्यावर सगळं संपलं का? अजिबात नाही. आपल्याच करमाळ्यातल्या प्रचिती पुंडे डॉक्टर झाल्या, MBBS झाल्या, मनातली इच्छा स्वस्त बसू द्यायना, पुन्हा स्पर्धेत उतरल्या, मिसेस युनिव्हर्स झाल्या, मिसेस ऑस्ट्रेलिया झाल्या, मिसेस टॉलरन्स झाल्या, आणि आज उद्योजिका प्रचिती पुंडे म्हणून एक लेखिका म्हणून त्या मान्यता पावलेल्या आहेत. डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा आपली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं मला वाटतं आपल्या तालुक्यात आहेत. या तालुक्यातल्या लोकांनी फार मोठा काळ आणलेला आहे. 4-4.5 हजार मोफत शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर निलेश मोटेंसारखा माणूस आपल्या करमाळा तालुक्याची खरी संपत्ती आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं त्या यादीत आणखी नावं आपली आली पाहिजेत, आणि त्या यादीमध्ये या नावांची भर पडावी. म्हणून मला वाटतं हा सगळा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपल्यासाठी फार महत्वाचा असतो. शेवटी आपल्याकडे जाताना मला पाठीमागं मी सेंट झेवियरला गोव्याला गेलो होतो, आणि गोव्याला गेल्यानंतर मॅडम मी तिथून जाताना गोव्याच्या एअरपोर्टला कधी गेलात आपण, तर तिथं गोव्याच्या एअरपोर्टला गोमंतक सुलभ मराठी पुस्तकातील एक 7वीच्या पुस्तकामध्ये एक छानशी कविता आहे, पद्माकर वैद्य नावाच्या कवीने मांडलेली. अगदी त्याच कवितेशी मला संदर्भ सापडला. कारण मी जसं मगाशी शिंदे सरांनी सांगितलं, मी त्यांना काल म्हटलं होतं, आज सगळी परिस्थिती मॅडम पाहिली, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, धार्मिक असू द्या, तर मला फक्त आशेचा किरण वाटतात, ती म्हणजे वर्गातील मुले आणि रानातील फुले. ही मला वाटतं उद्या काहीतरी क्रांती करू शकतात, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या फुलांसाठी आणि त्या मुलांसाठी पद्माकर वैद्यांनी फार सुंदर कविता लिहिली. मला वाटतं ती कविता नसून विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना ठरावी, आणि सहज वाचली आणि पाठ झाली, आणि ती कविता मला आज तुमच्या पुढे मांडायची. पद्माकर वैद्य नावाचा कवी तुमच्यासाठी लिहून ठेवतो की या मुलांना, या फुलांना, या मुलांना, या फुलांना रंग द्या, अनगंध द्या, पाकळ्यांना, या कळ्यांना साथ द्या, प्रतिसाद द्या. प्रीत ज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या, प्रीत ज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या, मनातील हुंकारांना नवे आकार त्यांना घेऊ द्या. नक्षत्र ज्यांचे छत्र आहे, नक्षत्र ज्यांचे छत्र आहे, क्षेत्र त्या आजमावू द्या. पुत्र हे आधारभूचे मात्र त्यांना मंत्र द्या, पुत्र ज्यांचे आधारभूचे मात्र त्यांना मंत्र द्या. भाव ज्यांचा देव आहे, देव ज्यांचा धाव आहे, धाव त्यांना घेऊ द्या. भरधाव ज्यांची धाव आहे, नाव त्यांचे होऊन द्या. मकरंद ज्यांचा छंद आहे, धुंद त्यांना होऊ द्या. मकरंद ज्यांचा छंद आहे, धुंद त्यांना होऊ द्या. साऱ्या जगाचा आनंद त्यांना स्वच्छंदेनं घेऊ द्या. शेवटचं कडवय होऊ द्या साकार स्वप्ने, होऊ द्या साकार स्वप्ने, आकार त्यांना घेऊ द्या. आकाश आणि अवकाशही ग्रहगोल त्यांना पाहू द्या. या फुलांना, या मुलांना रंग द्या, अनगंध द्या, पाकळ्यांना, या कळ्यांना साथ द्या, प्रतिसाद द्या. धन्यवाद. खूपच सुंदर. मोटिवेशन काय असतं याचं एक मूर्तिमंत रूप आणि एक वस्तुवाट आदरणीय सरांच्या मनोगतातून या ठिकाणी सरांनी घालून दिला. वेळ पण झालेला आहे. पुढच्या कार्यक्रमांची आम्हाला सरांना, पवार सरांना
वेध लागलेले आहेत. आभाराची औपचारिकता 1 मिनिटामध्ये मी आदरणीय पवार सरांना विनंती करतो की आभार प्रदर्शन करावं. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज जो कार्यक्रम इथं पार पडला याचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा वाटा असेल. तुमचं भविष्य घडण्यासाठी या सर्व गोष्टी खूप मोलाच्या ठरतील असं सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्या सर्व मार्गदर्शकांचं मी यशवंत परिवार आणि यशकल्याणी परिवार यांच्या वतीनं आभार मानतो. आणि तुम्ही सुद्धा 21 तारखेला एक्झाम असतानाही इथं आलात, तुमचंही सगळ्यांचा आभार. थँक्यू. यानंतर सगळ्यांच्यासाठी रिफ्रेशमेंटची सोय आहे. आपण सगळ्यांनी इथेच रिफ्रेशमेंट घेऊन मगच घरी जायचं आहे. आणि एक ग्रुप फोटो आपण पटकन घेऊया. सर थांबा, इथं समोरच घेऊयात. या सगळे हा विद्यार्थ्यांनी पटकन समोर या. मुलींनी त्या बाजूने या, मुले इकडून मुली या, इथं मुले येतील. या सगळे या सगळे. 1 मिनिट या पॉज. सर लाईव्ह हा करा बरं.